बेकायदेशीर काम चाललेलं आहे। ह्या रोडचं काही सर्वे नसताना हा रोड ह्याचं नोटिफिकेशन आहे 0.84 किलोमीटर गोवा रोडचं, ते सोडून यांनी इकडे घुसलेले आहेत आणि शेतकऱ्यांचं सहमती घेतलेली नाहीत आणि हे बेकायदेशीरित्या काम चालू आहे। 2 वर्ष कोर्ट बंद असताना यांनी काम केलेलं आहे आणि आमचं स्टे असतानाही 22 दिवस यांनी काम केलेलं आहे। का कोर्ट बंद असताना का काम करता? म्हणजे हे भारतात काय कायद्याचा काय संबंधच नाही, हा कायद्याचाही अपमान आहे असं चाललंय भारतात आणि या लहान शेतकऱ्यांना अपमान चाललाय। कोण आहे याचा? या जमिनीचा रक्षक कोण? रक्षक करणारे कोणच नाहीत। आम्हाला पोलिसांना उभा करतात आणून आणि आम्हाला दमदाटी करून पाठवतात। आजच आम्हाला ह्यांनी उलट बोलले नाहीत, तर प्रत्येक वेळेला आम्हाला उभा करून घेतले नाहीत कुणी इथं तुमचं काय म्हणून। हे बेकायदेशीर का करायचं? आणि पेपर नाहीत कुठले काय नाहीत। खानापूर रोड असताना या बायपास लावून इथं हा बायपास पण नव्हे आणि सर्वे पण नव्हे, बायपास सर्वे दुसरीकडे आहे आणि आम्ही सांगतोय तिथं जावं तुम्ही। आम्ही ही देणार नाही, आम्हाला ही रस्ता ही जागा पाहिजे। कारण एवढंच नव्हे तर ह्याच्या पुढचे 1000 एकर जमीन बाद होणार आहे। कारण ह्या दक्षिणेचं पाणी उत्तर साईडला पाणी मिळतं शेतकऱ्यांना आणि आज ते बंद होणार आहे। आता एजंट फिरायला लागलेत, कुणाची जमीन विकायची आहे का सांगा, आणून त्यांनी भर टाकले म्हणजे सगळं सत्यानाश। आणि हेच नव्हे तर प्लॉटसाठी बी मोठ्या प्रमाणात जमीन जायला लागले, ते वडगावला येऊन त्यांनी बघून जावं। आणि माझं हे आहे सरकारला की ह्याच्यावर आयोग नेमावा आणि मग हे काम चालू करावं। ಭ್ರಷ್ಟಾಚಾರ ಜಾಸ್ತಿ ಆಗಿದೆ। ಪೊಲೀಸರು ಸಹಿತ ಸರ್ಕಾರದ ಒಂದು ಏಜೆಂಟರಾಗಿ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। ಆ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಇವತ್ತು ಆಗಿದ್ದರಿಂದ ಸಿಟಿ ರವಿ ಅಂತ ಒಬ್ಬ ಲೀಡರ್ಗೆ ತೊಂದರೆ ಕೊಡುವಂಥದ್ದು ನಿರಂತರವಾಗಿ ನಡೀತಾ ಇದೆ। ಎಲ್ಲಿ ಹೋಗಿ ಕ್ಷಮಾಪಣೆ ಕೇಳಬೇಕು ಮತ್ತೊಂದು ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಈ ರೀತಿ ದಮ್ ಕೊಡುವಂಥದ್ದು ಏನಿದೆಲ್ಲ ಗುಂಡಾ ಸಂಸ್ಕೃತಿ ಇದನ್ನು ಜನ ವಿರೋಧ ಮಾಡ್ತಾರೆ ಮತ್ತು ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಾರ್ಟಿ ವಿರೋಧ ಮಾಡ್ತದೆ। ಅದಕ್ಕೆ ಇವತ್ತು ಯಾರು ಮೊದಲು ಥ್ರೆಟ್ ಕೊಟ್ಟರಲ್ಲ ಅವ್ರನ್ನ ನೀವು ಹಿಡಿಯುವಂಥ ಕೆಲಸ ಮಾಡಿ, ಅವರು ಒಳಗೆ ಅರೆಸ್ಟ್ ಮಾಡಿ ಒಳಗೆ ಹಾಕ್ರಿ ಅವರು। ಅದು ಬಿಟ್ಟು ಈಗ ಸಿಟಿ ರವಿ ಅಂತವ್ರು ಒಳಗೆ ಹಾಕೋದು, ಆದರೆ ಯಾರು ಥ್ರೆಟ್ ಕೊಡ್ತಾರೆ ಹೊಡಿಲಿಕ್ಕೆ ಹೋಗ್ತಾರೆ ವಿಧಾನಸಭೆಯಲ್ಲಿ ಹೊಡಿಲಿಕ್ಕೆ ಹೋಗ್ತಾರೆ ಸಿಟಿ ರವಿ ಅಂಥವ್ರು ಆರಾಮಿದ್ದಾರೆ ಹೊರಗಡೆ। ಅದು ಸಿಟಿ ರವಿ ಅಂತವ್ರಿಗೆ ಡೇ ಟು ಡೇ ತೊಂದರೆ ಕೊಡುವಂಥದ್ದು ಚಾಲು ಆಗಿದೆ, ಇದು ಒಳ್ಳೆಯದಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ।